बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक मोठी बातमी। विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या जेवणात अळ्या सापडल्यात। सांगलीच्या तासगावमधील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील हा प्रकार आहे। प्राचार्यांकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। एफडीएला दखल घेण्याचं विद्यार्थ्यांचं आवाहन आहे। ठेकेदारावर कारवाई करण्याची सुद्धा विद्यार्थ्यांची मागणी आहे। सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील महिलांच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थिनींना देण्यात येत असलेल्या जेवणामध्ये अळ्या व किडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हे जेवण पुरवणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्यासाठी कॉलेजच्या प्राचार्यांकडे मुलींनी लिखित स्वरूपात तक्रार देऊनही त्याची काहीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी केलाय। आणि अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता यामध्ये लक्ष घालावं, किमान त्यांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात, अशी विनंती या विद्यार्थिनींनी केली आहे। आम्हाला गेले 1 महिन्यापासून मेसची जेवणाची तक्रार आहे, पण आमच्याकडे तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जात आहे। आम्हाला मेसमधील जेवणामध्ये आळ्या सापडतात, किडे सापडतात। आम्ही याची कंप्लेंट सुद्धा केलेली आहे, पण त्याच्यावरती काहीही कारवाई केलेली जात नाहीये। जेवताना कच्ची चपाती मिळते, भात शिजलेला नसतो, भाजी चांगली नसते, भाजीमध्ये तेल जास्त असतं, काहीच नसतं। आम्हाला जेवणाला आमच्यातल्या मुली अक्षरशः 7 ते 8 दिवस झाले जेवलेल्या नाही। मेसमध्ये एक नवीन वर्कर आलेला आहे आणि तो आम्हाला दररोज धमकी देत असतो, कधी फीस भरण्याबद्दल तर कधी तुम्ही बाहेर भेटा अशी करून त्यांची धमकी असते। आम्ही जिथे जेवायला जातो तिथे त्यांनी चप्पल घालून येतात। आम्ही ज्या हॉस्टेलला राहतो त्याच्या बाहेरच मेस आहे, तिथून आमच्यावरती लक्ष ठेवलं जातं। आम्ही काय करतोय, कुठे जातोय, आम्हाला कॅम्पसमध्ये पण आम्हाला आता संरक्षण नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।